मोदी सरकारकडून जातनिहाय जनगणनेचा मोठा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयाचे अनेक सामाजिक राजकीय कंगोरे संभवतात। ब्रिटिश काळानंतर 1932 नंतर स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये आता पहिल्यांदा यामुळे जातनिहाय जनगणना होईल। 2021 ची जनगणना झाली नव्हती, कोरोना काळामुळे ती आता होऊ शकेल आणि ती जातनिहाय जनगणना असेल हे विशेष। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आणखी महत्त्वाचा आहे। आपल्याला कल्पना आहे यापूर्वी बिहार राज्यांतर्गत एक जातनिहाय सर्वेक्षण करून घेतलं होतं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या सोबत आहेत। हर्षवर्धन सपकाळजी, आपली पहिली प्रतिक्रिया केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल। केंद्र सरकारने हा निर्णय जर घेतला असेल तर त्याचं स्वागतच आहे। मात्र हा निर्णय फक्त प्रचार आणि प्रसाराच्या पातळीवर न राहता त्याचं ताबडतोबीनं त्याची अंमलबजावणी करावी ही एक अपेक्षा राहील आणि या सोबतीलाच 50% आरक्षणाची जी कमाल मर्यादा आहे ती देखील वाढवण्याचा निर्णय त्यांनी पाठोपाठ घ्यावा। कारण हा मुद्दा एकमेकांशी संबंधित आहे। जातीनिहाय जनगणने पुरता नसून यासोबतच पुढे आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात येईल हे त्यांनी निर्णय जाहीर करावा। आणि हा स्वागतार्ह निर्णय जसा आहे तसाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही सरसंघचालक ओबीसी समाजाचा करावा ही देखील भावना त्यांचं अभिनंदन करत असताना या ठिकाणी मी व्यक्त करतो। सपकाळजी, यापूर्वी नेहमी काँग्रेसने हा मुद्दा अजेंडाही बनवला होता लोकसभा निवडणुकीच्या वेळी। आता भाजप ही मागणी पूर्ण करते आहे। त्यावेळी भाजपने असा आरोप केला होता की जातनिहाय जनगणना म्हणजे जाती जातीत भेद निर्माण करायचा काँग्रेस प्रयत्न करते। आता हा निर्णय घेतला जातो, याचं विश्लेषण कसं कराल आपण? ही मागणी जी होती ती अत्यंत रास्त होती। सध्या भारतभरात जे काही चाललं आहे जो एक असंतोष आहे आणि सगळ्या स्तरातून जे आरक्षणाची मागणी होत आहे त्यावर एकमेव जो एक्सरे करण्याचं काम हे जातनिहाय जनगणनेच्याच माध्यमातून होऊ शकत होतं आणि जातनिहाय जनगणना जर झाली नसती तर एक सामाजिक तेढ मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली असती। त्यामुळे या निर्णयाची नितांत आवश्यकता होती। म्हणून राहुल गांधींपासून तर सर्वांनीच हा मुद्दा लावून घेतला। राहुल गांधींचा तर हा आग्रही मुद्दाही होता। वेगवेगळ्या काँग्रेस शासित प्रदेशामध्ये या निर्णयाला अंमलबजावणी करणं राज्याच्या स्टेट लिस्टमध्ये तो तेलंगणाचा असेल, कर्नाटकाचा असेल यावर हे नुकतेच असे निर्णय घेतले गेले होते। त्यामुळे याची देशाला आवश्यकता होती आणि सर्वांचा समावेश हा व्यवस्थेत असला पाहिजे ही त्यामागची भूमिका आणि भावना आहे। मात्र आता मोदींनी घेतलेला निर्णय हा संघाला कसा वाटतो हा एक वेगळा आशय आहे। त्यांनी त्यांच्या दबावात न येता या निर्णयाची अंमलबजावणी काँग्रेसची जशी मागणी होती तशी करावी ही आमची अपेक्षा राहील। धन्यवाद हर्षवर्धन सपकाळजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर आपल्यासोबत होते प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ। त्यांनी या मागणीचं स्वागत, या योजनेचं, या उपक्रमाचं स्वागत करत असतानाच आता संघाचे सरसंघचालक सुद्धा ओबीसी समाजातून व्हावेत अशी मागणी केली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, देशाची आगामी जनगणना ही जातनिहाय जनगणना असेल। भारतासारख्या प्रचंड मोठ्या देशात जिथं असंख्य जाती आहेत, उपजाती आहेत, अशा वेळी आता जातनिहाय जनगणना करणं हे एक फार मोठं जगाचं लक्ष वेधून घेणारं उपक्रम असेल, ज्याकडे जगाचं लक्ष असेल। भारत सरकार समोर, निवडणूक आयोगासमोर सुद्धा सरकारसमोर मोठं आव्हान असेल। दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आली आहे, पाहूया। देशाच्या 140 कोटी भारतीयाकरता सुवर्ण दिवस आहे, ऐतिहासिक दिवस आहे की आज केंद्र सरकारने माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय जो 7 दशकापासून मागणी होती, आता मात्र ही जे अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला की SC ST आणि बाकी इतर जाती ह्यासुद्धा त्या ठिकाणी जनगणनेमध्ये समाविष्ट होतील। ही मागणी खूप काळापासून होती, पण हा निर्णय आमच्या सरकारने, माननीय मोदीजीच्या सरकारने घेतला। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आत्ताची, देशामध्ये आता जातनिहाय जनगणना होणार। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण हाकेची आपली प्रतिक्रिया जातनिहाय जनगणनेबद्दल। जातनिहाय जनगणना होणार असेल तर मी या शासनाचं पहिल्यांदा आभार व्यक्त करेन, अभिनंदन करेन। या आपल्या संविधानामध्ये 1948चा सेन्सस ऍक्ट आहे। हा सेन्सस ऍक्ट मध्ये आपल्याला अमेंडमेंट करणार आहे का शासन? आणि अमेंडमेंट केल्याशिवाय कास्ट वाईज सेन्सस करता येत नाही।
पण तरीही त्यांनी जर निर्णय घेतला असेल तर या निर्णयाचं मी स्वागत करतो. कारण कास्टवाईज सेन्सस केल्याशिवाय इथं बजेटरी तरतुदी करता येणार नाहीत, त्यांची सामाजिक स्थिती गती कळणार नाही. आणि किती जरी आर्थिक उन्नती आपण केली, किती जरी आपण सुपर पॉवर 5 नंबरची 6 नंबरची बनलो असलो तरी गावगाड्यातल्या समाज व्यवस्थेतल्या शेवटच्या घटकाचा हेड काउंट जोपर्यंत आपल्या डेटामध्ये येणार नाही तोपर्यंत त्याला न्याय भेटणार नाही. लक्ष्मण गायकवाड, अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया आहे तुमची. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड. आव्हाडजी, तुमची प्रतिक्रिया. हॅलो, बोला जितेंद्र आव्हाडजी, बोला तुमची प्रतिक्रिया. नाही, ह्या निर्णयाचं मी स्वागतच करतो. हॅलो, हो जितेंद्र आव्हाड, आम्हाला ऐकायला येते, सलग बोला, ऐकायला येते आपल्याला. नाही, मी ह्या निर्णयाचं स्वागत करतो. हो, हॅलो, आव्हाडजी आपल्याला ऐकायला येते, तुम्ही सलग बोला, तुमची प्रतिक्रिया द्या, सगळे ऐकतायत. तुमचा आवाज कमी येतोय. आव्हाडजी, तुमचा आवाज आम्हाला एकदम स्पष्ट येतोय, तुम्ही तुमची प्रतिक्रिया सलग द्या, काही हरकत नाही. मी या निर्णयाचं स्वागत करतो. बरं, ह्या जनगणनेमुळे ह्या देशातलं जात वास्तव स्पष्ट होईल. खरंच ज्यांना ह्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी मदत होईल आणि खऱ्या अर्थाने इथल्या विविध जातीमध्ये विभागलेल्या भारतामधल्या प्रत्येक माणसाला आपल्या जातीनिहाय त्याला न्याय देण्याचा प्रयत्न किंवा हे सरकारला करता येईल. धन्यवाद आव्हाडजी. आपल्यासोबत होते जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, ज्यांनी स्वागत केलेलं आहे आणि या निमित्तानं या देशातल्या एवढ्या बहुसंख्य जातींचं योग्य प्रतिनिधित्व होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अतिशय महत्त्वाचा निर्णय. भारतामध्ये किमान गेल्या 3 दशकांच्याहून जास्त काळ जातनिहाय जनगणनेची मागणी होत होती. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर या मागणीनं जोर पकडला होता. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, अशा प्रकारची घोषणा लोकप्रिय झाली होती. असा अंदाज कयास बांधण्यात येतो की या देशामध्ये ओबीसी समाजाची सर्वाधिक लोकसंख्या आहे, मात्र त्या प्रमाणात त्यांना आरक्षण मिळत नाही, योजनांचे फायदे मिळत नाहीत आणि त्यामुळे आता या जातनिहाय जनगणनेचं महत्त्व वाढलेलं आहे. पुन्हा एकदा बघूयात केंद्र सरकारच्या वतीनं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काय घोषणा केली होती या बाबतीत. जातियों की गणना एक सर्वे के स्थान पर मूल जनगणना में ही सम्मिलित होनी चाहिए. इससे यह सुनिश्चित होगा कि समाज आर्थिक और सामाजिक दृष्टि से मजबूत होगा और देश की प्रगति भी निर्बाध चलती रहेगी. आज दिनांक 30/4/2025 के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए. यह इस बात को दर्शाता है कि वर्तमान सरकार देश और समाज के सर्वांगीण हितों और मूल्यों के लिए प्रतिबद्ध है. जैसे कि पहले भी जब समाज के गरीब वर्गों को 10% आरक्षण का प्रावधान किया गया, तब भी समाज के किसी घटक में तनाव उत्पन्न नहीं हुआ था. तर अशा प्रकारे भारत आता सज्ज झालेला आहे. जगाचं लक्ष वेधून घेणारी जातनिहाय जनगणना. भारताची निवडणूक असो की जनगणना असो, सगळ्या जगाचं लक्ष असतं, कारण इतक्या खंडप्राय विशाल देशामध्ये जनगणना करणं असेल किंवा निवडणूक घेणं सुद्धा असेल, हे आव्हान असतं. दरम्यान आताच बातमी येते, काँग्रेस पत्रकार परिषद घेणार आहे जातनिहाय जनगणनेच्या बाबतीत भूमिका स्पष्ट करायला. आज संध्याकाळी 5 वाजता तुम्ही एबीपी माझावर काँग्रेसची ही पत्रकार परिषद बघू शकता. काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेचा मुद्दा 2024च्या निवडणुकीत प्रमुख अजेंडा ठेवला होता, आश्वासन दिलं होतं, मात्र आता ही मागणी भाजपनं पूर्ण केलेली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 70हून जास्त वर्षांच्या काळात आणि ब्रिटिशांनी 1931 साली केलेल्या जनगणनेनंतर, जातनिहाय जनगणनेनंतर भारत पुन्हा एकदा इतक्या वर्षानंतर जातनिहाय जनगणना करणार आहे. काय होणार भारतामध्ये? जातीय संघर्ष की जातीय मनोमिलन, सामाजिक उत्थान की सामाजिक विभाजन, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. मंडल आयोगाच्या वेळी सुद्धा अशीच भीती दाखवली जात होती, मंडल आयोगाच्या वेळी सुद्धा अशीच काळजी व्यक्त केली जात होती, त्याच्यानंतर उद्रेकही झाले. मात्र आज मंडल आयोग हा भारतातल्या प्रचंड मोठ्या बहुजन समाजाला त्याचं उत्थान करण्यासाठीचा मार्ग ठरला
आणि आता त्याचं पुढचं पाऊल जातनिहाय जनगणनेद्वारे राबवलं जाईल का हे बघावं लागेल. जातनिहाय जनगणनेद्वारे शहरात, ग्रामीण भागात, विविध राज्यात, उत्तर भारत, दक्षिण भारत, ईशान्य भारत अशा सगळ्या ठिकाणी नेमकं जात वास्तव काय आहे ते लक्षात घेऊन योजना अधिक सटीकपणे राबवणं सरकारला शक्य होणार आहे. आणि त्याचप्रमाणे भारतासारख्या इतक्या वैविध्यपूर्ण देशाच्या जात वास्तवाचा आकलन त्याचं झाल्यामुळे भारतासह जगभरातल्या अभ्यासकांना, भारतातल्या सामाजिक अभ्यासकांना प्रचंड मोठा महत्वाचा माहिती संच मिळणार आहे. आपल्यासोबत आता आहेत वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते, अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहेत. बाळासाहेब, आपलं स्वागत आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. हे फसवं आहे. बरं, सुप्रीम कोर्टामध्ये याच सरकारने अफिडेव्हिट दाखल केलं होतं की आम्ही असं जात गणना करू शकत नाही. बरं, आणि अचानकपणे असं आता कॅबिनेट डिसिजन होते की आम्ही असं त्या ठिकाणी करावं. हो, ते फक्त बिहार निवडणुका जवळ आहेत म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. बरं. हं. बाळासाहेब, पण जर का आता शेवटी केंद्राने जाहीर केलेलं आहे 25-26 या वर्षाच्या काळात ते घ्यावं लागेल, कारण केंद्रीय मंत्र्यांनी ते जाहीर केलंय. कोणती आव्हानं तुम्ही पाहता किंवा कोणते फायदे लाभ होतील त्याला बहुजन समाजाला यामुळे? याचं म्हणणं माझ्या अंदाजानं पहिल्यांदा जे आहे ते जेवढी सगळी सवर्णांची सरकार आली, हो, या सगळ्या सरकारने जे आर्थिक आणि सामाजिक रेव्होल्युशन केलं, हो, त्या रेव्होल्युशन मध्ये इथे असणारं जे समूह या जात पद्धतीमध्ये व्यवसायावरती जगत होते हम्म, त्यांचा जेनोसाईड झालाय याची माहिती पहिल्यांदा बाहेर पडेल. बरं, स्ट्रॉंग वर्ड वापरतोय मी, जेनोसाईड, बरं, पण तो जेनोसाईड झालेला आहे. बरं, आणि प्रत्येक वेळेस तुम्ही ज्यावेळेस आर्थिक सामाजिक धोरण बदलता हम्म, त्यावेळेस त्याचे परिणाम होतात. हम्म, तेव्हा या परिणाम पहिल्यांदा लक्षात घेऊन तुम्हाला बदल त्या ठिकाणी करावे लागतात. हम्म, आणि त्यांचं रिसेटलमेंट करण्याचा असणारा मुद्दा हा सुद्धा महत्वाचा असतो. बरं. बाळासाहेब, शेवटचा प्रश्न. ओबीसी समाजाला या बाबतीत फार मोठी अपेक्षा होती की भारतातला सगळ्यात मोठा, ज्याला पंतप्रधान मोदी सुद्धा अशा विविध प्रकारच्या सेवा देणारा समाज असं ते संबोधत असतात, ओबीसी समाज याकडे फार मोठी संधी म्हणून पाहतोय. आरक्षणाचा आकडा, ओबीसी आरक्षणाचा आकडा आणि मुळात संपूर्ण आरक्षणाची मर्यादा ओलांडायच्या दृष्टीने ही जनगणना महत्वाची ठरेल असं म्हणतायत. तुम्ही याकडे कसं पाहता? शेवटी असं आहे त्याच्यामध्ये की ओबीसी पॉप्युलेशन म्हणजे मतदान मोठा आहे सगळ्यांना माहिती आहे. फक्त आम्हाला तुम्ही मान्यता देत नाही आहात. हो, हा जो मोस्टर भाग जो आहे तो माझ्या अंदाजानं आज विजय झाला असेल त्या ठिकाणी. बरं. आणि जे कोणी जिल्ह्यामध्ये सत्तेमध्ये बसत होता, तर जसं आपण घ्या की मराठा समाज, हो, हा स्वतःला असताना 30% 32% असं जे म्हणत होता, हो, दुर्दैवाने तो असताना 15-16% वरती नाही आहे. बरं, किंवा कुणबी आपण घ्या, कुणबी आपल्याला स्वतःला म्हणत होता की आम्ही असताना फार मोठ्या प्रमाणात, हो, पण तो 9-10% वरती नाही आहे. बरं. त्याच्यामुळे हे जे भ्रम आहेत, हे भ्रम आता फुटायला वेळ लागणार नाही अशी परिस्थिती आहे. धन्यवाद बाळासाहेब आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत होते वंचित बहुजन आघाडीचे नेते, अध्यक्ष प्रकाश आंबेडकर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.